दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे प्रतिदावे होत आहेत। आज एक नवा अँगल चर्चेत आला, तो म्हणजे मालवणी पोलिसांचा जुना क्लोजर रिपोर्ट। या रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांनाच एक प्रकारे दिशाच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरल्याचं दिसतंय आणि त्यावरून राजकारण तापलंय। आपण नार्को टेस्टसाठी तयार आहोत, पण आधी आदित्य ठाकरेंची नार्को करा असं आव्हान देणाऱ्या सतीश सालियन यांना संशयाच्या घेऱ्यात उभं केलं जात आहे। काय आहे हा सगळा प्रकार पाहूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतात ते त्यांना लखलाव हो। हे जे काही त्यांची मानहानी बदनामी सुरू आहे ते योग्य आहे का? उस समय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे, कहीं उनके दबाव में दिशा सालियन के पूरे परिवार को बदनाम करने का षड्यंत्र तो नहीं रचा। 5 वर्षांनी ओपन झालेल्या दिशा सालियनच्या फाईलने राजकारण ढवळून निघालंय। रोज वेगवेगळे आरोप होत आहेत, नवनवे पुरावे समोर येत आहेत। आता या प्रकरणातल्या एका नव्या अँगलमुळे खळबळ उडाली। मालवणी पोलिसांच्या जुन्या क्लोजर रिपोर्टने खुद्द दिशाच्या वडिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। या रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांनाच एक प्रकारे दिशाच्या आत्महत्येसाठी कारणीभूत धरल्याचं दिसतंय। काय होतं या क्लोजर रिपोर्टमध्ये ते पाहूया। 2 अयशस्वी प्रोजेक्ट आणि मित्रांसोबत काही गैरसमज। तिच्या वडिलांनी तिने कष्टाने कमावलेल्या पैशाचा गैरवापर केला। ठाण्यातील त्यांच्या मसाले बनवण्याच्या युनिटमधील एका महिला कर्मचाऱ्यावर वडिलांनी पैसे खर्च केल्यामुळे दिशा नैराश्यात होती। दिशाने तिच्या जवळच्या काही मित्रांना याबद्दल सांगितलंही होतं। 2 जून 2020ला याच पैशांवरून तिच्या वडिलांशी तिचा वाद झाला आणि ती मित्र रोहन रॉयच्या जनकल्याण नगर मालवणी इथल्या फ्लॅटमध्ये राहायला गेली। मात्र सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी ही शक्यताच फेटाळून लावली आहे। मुंबई पोलिसांनी खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी खोटे पुरावे तयार केल्याचा त्यांचा आरोप आहे। दिशाच्या वडिलांवरील आरोप हा देखील त्याच कटाचा एक भाग असल्याचा दावा त्यांनी केलाय। 11 डिसेंबर 2023 रोजी श्री सतीश सालियन यांच्या स्टेटमेंटच्या आधारावर जे काही उपलब्ध त्यांचं म्हणणं होतं त्याच्या आधारावर काही उपलब्ध पुरावे असतील त्यांच्या आधारावर केस रिओपन केली आणि SITची स्थापना केली। मग जो रिपोर्टच परत घेतला आहे, अमान्य केला आहे, त्या आधारावर दिशाच्या वडिलांचं हे जे काही त्यांची मानहानी बदनामी सुरू आहे ते योग्य आहे का? शिंदेंच्या शिवसेनेने क्लोजर रिपोर्टवरून ठाकरे पितापुत्रांवर हल्लाबोल केलाय। त्या मालाडच्या पोलीस स्टेशन संदर्भात क्लोजर रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भात दिशा सालियनच्या वडिलांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। अगर ती एवढ्या आर्थिक अडचणीत होती तर मग ती डिसेंबरला लग्न कशी करणार होती की माहिती अनुसार। म्हणून पोस्टमॉर्टम रिपोर्ट, क्लोजर रिपोर्ट मालाडच्या पोलीस स्टेशन तर महाविकास आघाडीच्या कोणाच्या आदेशाखाली तेव्हा चालत होते। 2दा आयोग मग का बदलले पोलीस स्टेशननी तेव्हा? मैं चाहता हूं कि मुंबई पुलिस उस क्लोजर रिपोर्ट के साथ सार्वजनिक रूप से आए। मैं ये भी कहना चाहूंगा कि उस समय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे, कहीं उनके दबाव में मालवनी पुलिस ने इस केस को रफा दफा करने के लिए फर्जी बयान डाल के दिशा सालियन के पूरे परिवार को बदनाम करने का षड्यंत्र तो नहीं रचा। इसलिए जिनके बयान लिए गए उनको फिर से बुलाया जाना चाहिए और उनके फिर से बयान लेना चाहिए। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही मुलीच्या मृत्यूचं राजकारण करू नका असा सल्ला सतीश सालियन यांना दिलाय। जे आत्ता 5 वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतात ते त्यांना लखलाव हो। पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे, काही दिवसापूर्वी आला, पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला, इतर काही गोष्टी येत आहेत आणि आम्ही समर्थ आहोत ना। आम्ही समर्थ आहोत, आदित्य ठाकरे समर्थ आहेत, उद्धव ठाकरे समर्थ आहेत, आम्ही सगळे समर्थ आहोत। अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात। आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात, त्यांना लाजा वाटला पाहिजे करताना। दिशाच्या वडिलांची नार्को टेस्ट करा अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली होती। त्याला दिशाच्या वडिलांनी तयारी दाखवली आहे। फक्त आपल्यासोबत आदित्य ठाकरे, सूरज पांचोलीचीही नार्को टेस्ट करा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्याला रामदास कदम यांनी पाठिंबा दिलाय।
या प्रोटेक्शन के लिए मांग किए थे, हम संरक्षण मिलना चाहिए हमको और हमारा वकील साहब को और जो काम करते हैं हमारे सबको प्रोटेक्शन मिलना चाहिए। नार्कोटिक्स करने का तो मैं तैयार हूँ, अभी कर दो, अभी तैयार हूँ, मगर मेरे साथ उनका भी होना चाहिए, आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, डीलू मौर्या और जो आरोपी है उनका सब होना चाहिए, तो मैं तैयार हूँ। या केसमध्ये सखोल चौकशी पुन्हा एकदा झाली पाहिजे आणि आदित्य ठाकरेच्या बाबतीमध्ये कोण तो पांचाली, कोण तो दिनी मोगया, हे कोण, ही गँग आदित्य ठाकरेची कशी काय सोबत? त्यांचा तर राजकारणाचा काय संबंध नाही। मग हे आदित्य ठाकरेचे धंदे गातीचे काय होते नेमके, ही चौकशी झाली चालू, त्याच्यामध्ये ही देखील माहिती आपल्याला महाराष्ट्राला मिळेल। सरकारने फेर तपासाचे आदेश दिले, एसआयटी चौकशीही सुरू आहे। त्यामुळे दिशा सालियन प्रकरणी समरी रिपोर्ट मागे घेतला, पण तपास थांबवला नाही, असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलंय। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलीस आणि राजकारणी संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यात हे नक्की। अमेय राणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।